हॅलो मित्रांनो, नमस्कार. भागवत गंगवणे टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण संख्यांचे वर्ग कसे करायचे. अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदातच. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी काय 5 हा अंक आहे, त्या संख्येचे वर्ग कसे करायचे. ठीक आहे. आता 5 कोणकोणत्या संख्येच्या एकक स्थानी 5. ठीक आहे. 2 नंबर 15, नंतर 25, नंतर 35, नंतर 45, 55, नंतर 65, नंतर 75, नंतर 85, 95, 105, इकडे नंतर 115, 125, 135. बस एवढ्यांचं सांगतो. ठीक आहे. याच पद्धतीने पुढच्यांचे पण येईल. आता सांगतो. याचा वर्ग तुम्हाला माहिती आहे. 5चा वर्ग तर माहिती आहे तुम्हाला. किती? 25. ठीक आहे. याचा काय इश्यू नाही. हा तुम्हाला वर्ग माहितच आहे. ठीक आहे. आता इथून पुढचं सांगतो मी तुम्हाला. या 15चा वर्ग कसा काढायचा, 25चा 2 अंकी संख्येचा कसं काढायचं, आणि हे पुढे 3 अंकी पण येतील त्याचा पण सांगतो. तर ठीक आहे. आता हा जो अंक आहे आपला कोणता, हा, या संख्येचा पहिला वर्ग लिहून घ्यायचा. काय येतो? 25. ठीक आहे. 25 लिहून घेतला. आता हा एकच स्थानी जो अंक आहे ना, एकच स्थानी 1 आहे. काय आहे? 1 आहे. त्याच्या पुढचा अंक कोणता येतो? 2. मग याला काय करायचं, इथं 2 घ्यायचा आणि याला मल्टिप्लाय करायचं. 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. काय आन्सर येतं? 2 का 2. ठीक आहे. त्या आन्सर इथे लिहून टाकायचं. हा झाला 15चा वर्ग. त्याच पद्धतीने पुढचा करायचा असला, याचा वर्ग 5चा 25च येणार आहे कॉमन. याच्या पुढचा अंक घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचा. 3 येतो. पुढचा अंक 3 येतो. 3 गुणिले 2 किती? 6. हा झाला 25चा वर्ग. अतिशय सोपं आहे. लक्ष द्या फक्त. तुम्हाला किती मोठी संख्या असू दे त्याचा सुद्धा वर्ग काढता येईल. काही सेकंदामध्ये प्रॅक्टिस जर झाली तुमची, 1 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करशाल. आता याचा 25 तसाच तसा. पुढचा याचा अंक काय? पुढचा 3चा पुढचा अंक 4. 4 त्रिक 12. हा झाला 35चा वर्ग. एकदम सोपं आहे. परत त्याचप्रमाणे पुढचा पण, याचा पुढचा अंक काय येतो? 5. 5 ने याला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट डिजिटला काय झालं? 4 पंच 20 आणि या संख्येचा वर्ग 25 झालं. त्याच पद्धतीने याचा 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आणि याचा पुढचा अंक काय येतो? 6. 5चा पुढचा अंक 6. 6 ने मल्टिप्लाय करायचं. किती झालं? 6 पंच 30 झालं. काही सेकंदातच. परत याचं पण तसंच. 6चा पुढचा अंक काय आहे? 7 आहे. 7 ने मल्टिप्लाय करायचं. 7 6 42 आणि 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25 आहे, कॉमन येऊन जाईल. परत या 5चा वर्ग, याचा पुढचा अंक 8. 7 8 56 आणि 5चा वर्ग 25. परत याचा पुढचा अंक काय आहे? 9. 9 ने याला गुणायचं आणि 5चा वर्ग त्याच्या पुढे लिहून टाकायचा. 9 8 72 आणि 25. समजलं? तसंच पुढचा पण आहे. सांगा बरं आता काय येईल पुढचा अंक?
10 बरोबर. नंतर 10 गुणिले 9 90. ओके, याचा वर्ग 25. अगदी काही सेकंदात. याचा 10चा पुढचा अंक 11 मल्टिप्लाय 10. हे दोन डिजिट घ्यायचे. लक्ष घ्या, आता हे एक एक होतं, 2 डिजिट होते. आता हे 3 अंकी संख्या आहे, 3 अंकी. त्याच्यामुळे तुम्ही गोंधळात पडशाल. 3 अंकी संख्येची फोड करून घ्यायची. हा 5 सेपरेट घ्यायचा, हे पुढचे 2 अंक घ्यायचे. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथं पण पहिला 5 सेपरेट ठेवायचा. 5चा वर्ग माहिती ना आपल्याला, 25 लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता 10चं 11चं मल्टिप्लिकेशन करायचं. 10 गुणिले 11 किती झाले? 110. हा झाला कशाचा वर्ग? 105चा. ठीक आहे. आता पुढचं असंच फक्त 12 घ्यायचं. 12 गुणिले 11 किती? 12 का 12. याचा गुणाकार करू शकता तुम्ही. आणि 12 का 12 132. आणि 5चा वर्ग 25. लक्षात घ्या, समजलं का हे कसं केलं? 11 गुणिले 12 132 होता आणि 5चा वर्ग 25 तसा. परिचयाच्या पुढं 13 गुणिले 12 आणि 5चा वर्ग 25 जशाचा तसा. लक्षात घ्या, समजून घ्या, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. 12 गुणिले 13 काय येतात? 13 दुने 26 चले 2 13 आणि 2 15 156. आलं लक्षात? हा झाला 125चा वर्ग. त्याच पद्धतीने 13च्या पुढचा अंक 14. 14 गुणिले करायचा याला आणि 5चा वर्ग 25. 14 त्रिक 42 चले 4 14 4 18. हा झाला तुमचा कशाचा वर्ग? 135चा वर्ग. अशा किती संख्या घ्या तुम्ही या पद्धतीने, किती संख्या घ्या, अगदी तुम्ही 3 अंकी 4 अंकी या पद्धतीने सर्वांचे काढू शकता. फक्त एका स्थानी 5 असेल तो सेपरेट काढायचा आणि पुढचे डिजिट जसेचे तसे घ्यायचे आणि त्यांना मल्टिप्लाय काय करायचं? त्याच्या पुढचा अंक. आलं लक्षात? सपोज इथे पहिला अंक 1 आहे. ठीक आहे. व त्याच्या पुढचा अंक 2 आहे. 2च्या पुढचा अंक 3. तसं इकडे कसं आला 11 आहे. 11च्या पुढचा अंक 12. समजा इथं 22 आलं. एका म्हणून 22 आहे. 225. ठीक आहे. 225 झालं. 225चा काय आहे पुढचा अंक? 225 मध्ये 22 येतात, 5 येतात. 22च्या पुढचा अंक 23 येतो. ठीक आहे. 23 आला. 23चा 5चा वर्ग तसा लिहून घ्यायचा. 25 23 जुने किती? 46. 6 आणि 23 जुने 46 आणि 4 किती? 50. हा झाला याचा वर्ग 225. असं किती असले? 32 असले, 76 असले, काय काय असेल ते असेल. लक्षात आलं तुमच्या आता? ठीक आहे. तर आपण आता हे झालं, आपण 5 अंक असलेला बघितला आपण. ठीक आहे. तर आता आपण पुढचं बघूया. आपल्याला बाकीचे पण बघावं लागेल ना. तर याचं 5 आहे. 5 झालं. पुढचं बघावं लागेल. तर ज्या संख्येच्या एकाच स्थानी 0 काय? 0 तर त्यांच्या वर्ग आपण पाहणार आहोत आता. ठीक आहे. हे समजलं नाही सर्वांना? लक्षात घ्या, अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला वाटलं तर काय असेल स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या, लक्षात येऊन जाईल तुमच्या. ठीक आहे. झालं? ओके. आता 0 असलेला अंक काय? 10 आहे.
ठीक आहे. 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 50 आहे, 60 आहे, 70 आहे, 80 आहे, 90, 100 एक्सेट्रा. 110 घ्या तुम्ही, 120 घ्या. आपण सपोज आता 110 घेतले, 100 डायरेक्ट आपण 200 घेऊ, 200 नंतर 300 घेऊ, परत 310 घेऊ, 400 घेऊ, 500 घेऊ, 1000 घेऊ, 2000 घेऊ, 4000 घेऊ. ठीक आहे. असे समथिंग काय असो, समजून घ्या तुम्ही. आपण बघूया आता काय करायचं. हा 0, हा 0, हा 0, हा 0, जेवढे एकक स्थानी 0 आहे ना त्याच्या नावावर 0 द्यायचा. ठीक आहे. इथं 1 0, इथं 2 0 देऊन टाकायचे. 1 0 असला 2 0 देऊन टाकायचे आणि हा एकच स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग घ्यायचा. एकाचा वर्ग काय येतो? एकच येतो, बरोबर. एकाचा वर्ग एकच येतो. मग काय झालं? 100. उत्तर 100. ठीक आहे. आता पुढचा याचा 2 0 घेऊन घ्यायचे. दिले. दोनाचा वर्ग, दोनाचा वर्ग 4 झालं. सोपं आहे. नंतर याचे 0 दिले. 3चा वर्ग 9, हा झाला 30चा वर्ग. परत 4चा, हे 0चे डबल 0 देऊन घेतले आणि याचा वर्ग, 4चा वर्ग 16, हा झाला 40चा वर्ग. नंतर 0चे डबल 0. ठीक आहे. 1 0 असेल तर 2 0 घ्यायची. लक्षात घ्या, 1 0 असेल तर 2 0 आणि या एकच स्थानच्या अंकाचा वर्ग. हे सोपं आहे, लक्षात येऊन जातं. तुम्हाला सांगतो मी ते कसे काढायचे ते वर्ग, पण सिंगलचे कसे. हे तर लक्षात येतं. 5 5 25, 6 7 36. ठीक आहे. 5 5 25, 6चा वर्ग 36 आणि 0चे डबल 0. परत 7चा वर्ग 49 आणि 0चे 2 0 देऊन घेतले. ठीक आहे. नंतर 8चा वर्ग 64, नंतर 0 देऊन घेतले. 9चा 9 81 देऊन घेतले, 2 0. 100चा आता इथं 2 0 आहेत, 2 0 आले, सरळ 4 0 देऊन टाकायचे. डबल करायचे ना, 4 0 देऊन टाकायचे. हेच झाले. 1 2 3 4 झाले. आणि एकाचा वर्ग काय येतो? एकच येतो, 1. ठीक आहे. एकाचा वर्ग एकच येतो. हे झालं 100चा वर्ग. तसं 110चं काय? आता 0 आहे फक्त, एकच स्थानी 0 आहे म्हटल्यानंतर हा डिजिट इकडे जाऊन जातो. ठीक आहे. इकडे निघून जातो. म्हणजे 11चा वर्ग आपल्याला करायचा 121 आणि ह्या 0चा 2 0 देऊन टाकायचे. ठीक आहे. 0चा विचार म्हणजे तिथं 0 असले 2 0 द्यायचे. 0च्या पुढचा अंक त्याचा वर्ग करायचा. आता हे 2 0, 2चे 4 देऊन घ्यायचे. 1 2 3 4 आणि 2चा वर्ग 4. सोपं आहे. आता 3 आहे, हे 2चे 3 4 0, 1 2 3 4 आणि 3चा वर्ग 9. तसंच आता हे 2 आणि हा 0 सिंगल राहिला, 31 झाला. आता 31चा वर्ग तुम्हाला कसा काढायचा? 31 गुणिले 31 करायचं सरळ. 31 गुणिले 31, 0 दिले, 2 0, 31चा 31 एका 31, 31 त्रिक किती? 93, बरोबर का? 3 त्रिक 9, 93. आणि हा हातचा राहिलेला होता तो 3, बरोबर. 31चा 93 3
96. हा झाला 31चा वर्ग. ठीक आहे, समजलं. आता पुढचं 400चा 4 आहे, हा 4 डिजिट आहे, हा 2 शून्य. याचे 2चे किती झाले, 4 देऊन द्यायचे. आणि 4चा वर्ग किती, 16. 4चा वर्ग 16. संपलं. पुढं 5चा वर्ग 25. आणि हे 2 शून्याचे डबल शून्य द्यायचे, 4 शून्य. 1 2 3 4. काय झाला, याचा वर्ग. किती सोपं आहे, काहीच नाही आवड. आता एकाचा वर्ग एकच येतो. आणि इथं आता लक्षात घ्या, 3 शून्य, 3 शून्यचे डबल घालायचे, 3चे 6 झाले. काही नाही, एकदम सोपं झाले. 3 3 6 डबल. सोपं आहे, अतिशय सोपं. कितीचा वर्ग येतो, 1000चा वर्ग एवढा. ठीक आहे. तसंच दोनाचं पण किती शून्य आहे, 3 आहे, 3च्या डबल शून्य देऊन टाकायचे. 3च्या डबल किती, 6. डोळे टाकायचं, लिहून टाकायचं. दोनाचा वर्ग 4 आणि 6 शून्य. 1 2 3 4 5 6. हा झाला 2000चा वर्ग. 4000चा काढायचा आहे, 4000चा काहीच नाही, 4चा वर्ग घ्यायचा 16. आणि 3 शून्य पुढचे, 3चे काय करायचे, किती डबल द्यायचे. किती झाले, 6. 6 शून्य देऊन टाकायचे, 6. या अशा पद्धतीत वर्ग. किती मोठी संख्या असू द्या, किती मोठी, चुटकी सरशी तुम्ही काढू शकता, काही अवघड नाही. लक्षात आलं. पुढचं पाहूया आपण आता. पुढचं काय पाहिजे आपल्याला आता, 0 आणि 5. 0 आणि 5 व्यतिरिक्त संख्या जर असली, म्हणजे आता 0 आणि 5 व्यतिरिक्त कोणकोणत्या संख्या आहे, एक मिनिट. 0 आणि 5 या एकच स्थानी जर आला तर आपण त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते बघितलेले. तर आपल्याला काय बघायचं आहे सध्याला, हे 2 अंक सोडून जेवढ्या संख्या येतात, 2 अंक सोडून काय आता कोणकोणत्या संख्या राहिल्या, 0 आणि 5 गेला, 0 आणि 5 जर गेला तर कोणकोणत्या संख्या राहतात, 0 आणि 5 गेल्यानंतर कोणकोणत्या राहतात, आपला 1 राहतो. ठीक आहे. नंतर 2 3, नंतर 4, 5 आलेला आहे. ठीक आहे. 6 7, ठीक आहे, 8 9, 0 झालेलं आहे. म्हणजे राहिले एवढ्या संख्या. आता हा एकक स्थानी जर आला, ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक आहे, यांचा वर्ग काय येईल आता हे आपल्याला बघायचे. ठीक आहे, ते बघूया आपण आता. आता या अशा संख्या कोणत्या येतील, ज्यांच्या एकक स्थानी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे, म्हणजे 5 नाही, सॉरी, 1 2 3 4 6 7 8 आणि 9. ओके, हे अंक आहे. कशा अंकाच बघूया आपण. ठीक आहे. तर अशी संख्या कोणती, 11 झाली. ठीक आहे, 12, ठीक आहे, 13. आता तुम्ही म्हणशाल का छोटे छोटे अंक काय करताय, तुम्हाला समजण्यासाठी छोटे छोटे अंकांचं सांगते सुरुवातीला, नाही तर तुम्ही माझे छोटे छोटे तर कोणीही सांगा. तसं नाही, तुम्हाला समजण्यासाठी या पद्धतीने तुम्ही मोठ्या अंकांचं करा, तसंच येणार आहे. ठीक आहे. 13 14 16 18 19, ठीक आहे, 21. असंच थोडक्यात लिहून टाकू आपण. 21 22 23 24. ठीक आहे. पुढचा बघू संख्यानंतर. आता याचं बघा, हे जे आहे याचा कसा करायचा वर्ग.
ठीक आहे. तर आता याचं काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला कळायला थोडंसं अवघड जाईल, पण समजल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं जाईल. तर आपण बघणार आहोत आता या संख्यांचा वर्ग कसा करायचा. ठीक आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 आणि 5 व्यतिरिक्त अंक आहे कोणते, मग आता कोणकोणते ते अंक येतील, 1 2 3 4 6 7 8 आणि 9 हे अंक येतील ज्या संख्येच्या एकच स्थानी. त्याचा आपण बघूया आता काय येतो वर्ग, कसा येतो. आता या अंक लिहून घेतलेले आपण. ठीक आहे. आता त्याचा वर्ग बघूया आपण कसा येतो. त्याचा वर्ग करताना काय करायचं, सुरुवातीचे एक संख्या आणि ही संख्या, दोन संख्या झाल्या. ठीक आहे. पहिल्या एकक स्थानच्या अंकाचा काय करायचा, वर्ग. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग, एकाचा वर्ग काय येतो, 1. ठीक आहे. याचा वर्ग. ठीक आहे. 1 आला. ठीक आहे. आणि परत एकच अंक आला म्हटल्यानंतर त्याच्या पुढे शून्य देऊन घ्यायचं, एकक आल्यानंतर, आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग घ्यायचा. परत दुसऱ्याचा वर्ग काय, एकच येईल. ठीक आहे. झालं. मग आता काय करायचं, पुढचं बघायचं. त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने गुणायचं. आता हे काय झालं, या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 1 किती झालं, 1च झालं. त्याच्या दुप्पट करायची, किती झालं, 2. इथं त्यांचे हे करायचं म्हणून 0 2 टाकायचा आणि याचं 2. ठीक आहे. आणि यांची बेरीज करायची, 1 2 1. 11चा वर्ग किती झाला, 121. बरोबर आहे, चेक करू शकता. परत याची रिपीट तसंच, याचा वर्ग घ्यायचा, किती किती आला, 2चा वर्ग 4. ठीक आहे. एकच अंक आला म्हणून 0 घेतला पुढं. नंतर एकाचा वर्ग 1च. ठीक आहे. पुढची स्टेप आता त्याच्या खाली प्लस साइन द्यायचं, 1 0 2 घ्यायचा, 1 0 2 घ्यायचा. नंतर या दोघांचा गुणाकार करायचा, 1 आणि 2चा, किती आला, 2 2, आणि त्याच्या दुप्पट करायचे, किती झाले, 4. 2 दुणे 4. आणि यांची बेरीज करायची, हा झाला याचा वर्ग, किती, कशाचा, 12चा. नंतर सेम तसंच 3चा वर्ग 3चा वर्ग 9. ठीक आहे. आणि एकच अंक आलेला म्हणून 0, आणि नंतर एकाचा वर्ग 1. ठीक आहे. नंतर आता खाली 0 आणि यांचा गुणाकार काय येतो, 3 एका 3 गुणिले 1 3, आणि त्यांच्या दुप्पट 3 एका 3 आणि त्यांच्या दुप्पट परत. ठीक आहे. त्यांची दुप्पट. ठीक आहे. या पद्धतीने दुप्पट काय, 3 एका 3 3च्या दुप्पट 6. ठीक आहे. आणि याची बेरीज करून घ्यायची, 9 6 1. प्रॅक्टिस झाल्यानंतर खूप सोपं आहे, तुम्ही किती अंकी संख्यांचं काढू शकता असं. 6. नंतर आता 14चं बघायचे, 14चं काय आहे, पुढचा 4चा वर्ग 16. ठीक आहे. 16 आले, 2 अंक आले, 2 अंक 16 म्हटल्यानंतर 0 घ्यायची गरज नाही, 16 लिहून टाकली. ठीक आहे. नंतर एकाचा वर्ग घेतला, किती, 1च. ठीक आहे. खाली हे करायचं म्हणल्यावर 0 दिला. नंतर यांचा दोघांचा गुणाकार, 4 गुणिले 1 4, आणि त्याच्या दुप्पट 4 दुणे 8 6 9 आणि 1. हा कशाचा वर्ग, 14चा. ठीक आहे. आता 16 सेम तसंच, 6चा वर्ग 36. ठीक आहे.
हे तुमच्या जर लक्षात आलं ना तुम्ही तोंडी करू शकता, त्याचा काही विषय. 36 नंतर एकाचा वर्ग 1, नंतर त्याच्यात काय ऍड करायचं, त्या दोघींचा गुणाकार आणि त्याच्या दुप्पट. 6 दुने 12, 6 5 2, हा झाला 16चा वर्ग. खाली 19, 18चा, हा 14चा आहे इकडे. त्याच्या खाली 18चा पाहू आपण. 18चा वर्ग 64, 8 8 64, नंतर आणि एकाचा वर्ग 1, नंतर त्याच्यात काय ऍड करायचं आपल्याला, त्यांचा गुणाकार त्याचे दुप्पट. 1 दुने 1 गुणिले 8 8, 8च्या दुप्पट 8 दुने 16. ठीक आहे, यांची बेरीज काय 4 6 6 12 1 324, हा झाला तुमचा 18चा वर्ग. ठीक आहे. आता 19चा वर्ग. 19चा वर्ग पाहायचा, याचा 9चा 9 9 81 आणि एकाचा 1, आणि त्याच्यात काय मिळवायचं, 0 दिला, यांचा दोघांचा गुणाकार 1 गुणिले 9 आणि त्याची दुप्पट 9 दुने 18, 1 8 दुने 16, चला 1 3, 361. ठीक आहे, बरोबर आहे ना. 9 1 9, 9 दुने 18, 9 9 81 आणि हे. ठीक आहे, बरोबर. आता आपण बघूया पुढचा 21चा. आता तुम्ही म्हणशाल आता याचा 1 होता, आता याचा 2 आला. ठीक आहे, मग आता त्याचं काय होईल, लक्षात आलं, त्याचं काय होईल, सेम तसंच आहे, फक्त यांचा दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. एका स्थानच्या अंकाचा वर्ग काय 1च येतो, 1 आला म्हणून इथं 0 दिला, 1च अंक आला म्हणून, आणि 2चा 4. ठीक आहे, परत त्यांची बेरीज करायची म्हटल्यानंतर इथं यांचा गुणाकार 2 1 2 आणि त्याच्या दुप्पट काय 4, हा झाला 21चा वर्ग. तसंच आता 22चा याचा 2चा वर्ग 4. ठीक आहे, 2चा वर्ग 4 आणि या 2चा वर्ग पण 4 येतो. इथं 1 अंक आला म्हणून 4 लिहून घेतला, प्लस आता या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2 4, 4च्या दुप्पट 8, 0 देऊन घेतला आणि 8, यांची बेरीज 4 8 आणि 4, हा झाला 22चा वर्ग. ठीक आहे, त्याच पद्धतीने 23चा पण तसं सेम. 23चा कसं 3चा वर्ग 9, 1 अंक आला म्हणून 0, 2चा वर्ग 4. ठीक आहे, प्लस करायचं, 0 दिला, 2 गुणिले 3 6, 6 दुने 12, प्लस केलं 2 5, हा झाला 23चा वर्ग. 24चा तसा 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4 0, 2 दुने 4 8, 8 दुने 16 आणि यांची बेरीज, हा झाला 24चा वर्ग. सेम. आणि हा तुम्हाला माझ्या चॅनलवर आणखी काही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला नवीन नवीन आणखी ट्रिक सांगणार आहे मी, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, सांग.